आलू खत प्रकल्प तिथं आहे, त्याच्यामुळे तर वासामुळं वेगवेगळे आजार लागतात, उपायनी योजनानी त्यांना पैसेनी, त्याच्यामुळे खूप लोक मेले होतो आमच्या वार्डात. आतापर्यंत वार्डातल्या ह्या गंभीर समस्या आहेत, या समस्यांवर तुमच्या डोक्यात काय उपाययोजना आहे? माझ्या डोक्यात तर असा उपाय योजना आहे, तो पहिला घनकचरा शहराच्या बाहेर कुठंतरी 10-20 किलोमीटर लांब घेऊन गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी कोणत्याच प्रभागाला त्रास होणार नाही हे पहिले नियोजन केलं पाहिजे. कारण तुम्ही आमच्या प्रभागात भिरशाल तर सौराताई नगरमध्ये तर वास येतो, पण ते हरिओम नगर भीमनगर इथपर्यंत, आणि तो कचरा वास येतो कुठंतरी जळला त्याचा धूर भीमनगर मध्ये, इथं हरिओम नगर मध्ये, अजून पलीकडे त्या टाकळीमध्ये इतके तक्रार गेलेत. आम्ही त्याचं आंदोलन केले, त्याची तक्रार केली, ते आहे आमच्याजवळ पुरावा आहे अजून बी. याच्याविषयी कुठे आंदोलन केलं होतं? आम्ही नगरपालिकेमध्ये सिंहगडे आंदोलन केलं, तहसीलदारांकडे निवेदन वगैरे दिले, तुम्हाला काय कारणाच्या माध्यमातून. तुम्हाला काय उत्तर मिळालं? आता करतो, विल्हेवाट लावतो, हेच बस, दुसरं काय. आता आपण तिथं सत्तेत नाही दादा, त्या खुर्चीवर नाही, तिथं सभागृहामध्ये बोलायला नाही. आपण कधी सभागृहामध्ये बोलायला राहिला असतो बरोबर, तर ते आपण कुठेतरी काही मुद्दा ठरवला असताना तोच बरोबर. हा मार्गे लागल्याशिवाय दुसरं काम करायचं नाही. तिथं जनता गाड्यावर बंद करून टाकल्या असता, पुढे येऊ गेलं नसते, हे केलं असतं आपण, आपल्या आता सत्ता राहिल्या असते, आपण त्या पदावर राहिलो असतो.